नमस्कार प्रेक्षक हो, राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वळूयात बातमीकडे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक श्री मुकंबिकेयन एस आणि श्रीमती निधी नायर यांनी आज मीडिया कक्षास संयुक्तरित्या भेट देऊन माध्यम कक्षातील कामकाजाची पाहणी केली आहे। जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता तथा समन्वय अधिकारी सोनल शहाणे, जिल्हा नोडल अधिकारी भालचंद्र चव्हाण, सहाय्यक नोडल अधिकारी बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी माध्यम कक्षामध्ये सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून श्री मुकंबिकेयन एस व श्रीमती निधी नायर यांनी उमेदवारांच्या समाज माध्यमातील जाहिरातींची कसून तपासणी करावी, उमेदवारांच्या समाज माध्यमातील जाहिरातींचा समावेश खर्चात करावा, तसेच खर्च समितीच्या अधिकाऱ्यांशी नियमित समन्वय ठेवून कामकाज करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल माध्यम कक्षाच्या नोडल अधिकारी संप्रदा बिडकर यांनी मुकंबिकेयन एस व श्रीमती निधी नायर यांचे स्वागत करत माध्यम कक्षाच्या मीडिया मॉनिटरिंग, माध्यम प्रमाणीकरण तसेच सोशल मीडिया या संबंधीच्या कामकाजाची माहिती दिली। माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 5व्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक या लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सद्यस्थितीत 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातील नामनिर्देशन पत्र दाखल केलेले पात्र व अपात्र तसेच माघार घेतलेले आणि आज रोजी अंतिम उमेदवार असलेल्या उमेदवाराची संख्या खालीलप्रमाणे आहे। माघारी घेतल्यानंतर आज रोजी 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये 10 उमेदवार आहे आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 31 उमेदवार आहे। या पुढील निवडणूक कार्यक्रमाचे टप्पे असे राहणार आहे। मतदानाच्या दिनांक जे आहे ते 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे आणि मतमोजणीचा दिनांक 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून केंद्रीय वखार महामंडल गोदाम अंबड नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज, नाशिक।